रामकृष्ण हरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा वाघनखांच्या साह्याने काढला का बिचव्याच्या साह्याने काढला, याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. खरं तर अफजल खान प्रकरण जे आहे, या प्रकरणाविषयी प्रत्येक व्यक्तीलाच उत्सुकता असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला एक अतुलनीय पराक्रम केला आणि देवद्वेष्टा अफजल खान त्या ठिकाणी एकांगी करून मारला. तर या घटनेविषयी समकालीन संदर्भ काय म्हणतात, कोणतं शस्त्र वापरलं, तर आज आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. खरं तर मित्रांनो, साधनांमध्ये सुद्धा विविध प्रकारचे साधनं आहेत आणि त्या साधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर आलेला आहे. कोणतं शस्त्र वापरलं यावरती सर्व साधनांचं देखील एकमत नाही आहे. वेगवेगळ्या मताचे वेगवेगळे साधनं आहेत. तर कोणत्या साधनामध्ये काय उल्लेख आलेला आहे, आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण विचार करू जेदे शकावली या साधनाचा. आता ही जेदे शकावली एक विश्वसनीय साधन मानलं जातं इतिहासाचं. त्या जेदे शकावलीमध्ये उल्लेखच हा आहे की एकांगी करून खानाला मारलं म्हणून. त्या जेदे शकावलीमध्ये कुठल्याही शस्त्राचा उल्लेख नाही. त्यानंतर आपण दुसरं साधन जर पाहिलं तर सभासद बखर आहे. आता ही सभासद बखर कोणी लिहिली, तर कृष्णाजी अनंत सभासद या व्यक्तीने, जो की राजाराम महाराज, शिवपुत्र राजाराम महाराजांच्या राजमंडळाचा सभासद होता, त्या व्यक्तीने ती बखर 1697ला झिंझी या ठिकाणी लिहिली. तर या बकरीमध्ये काय उल्लेख आहे या अफजल खान प्रकरणाचा, तर या बकरीमध्ये उल्लेख आहे की बिछवा आणि वाघनख दोनही शस्त्रांचा वापर केल्याचा उल्लेख आहे. मित्रांनो, या सभासद बखरीला राजाराम महाराजांच्या काळात लिहिल्या असल्या कारणाने हिला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि ही बखर दोनही शस्त्रांचा उल्लेख करते, त्यामध्ये बिछवा आणि वाघनख. त्यानंतर मित्रांनो, तिसरं एक महत्त्वाचं साधन म्हटलं जातं ते आहे शिवकाव्य. आता या शिवकाव्याचा अचूक असा काळ, म्हणजे त्याचं लेखन कधी झालं हे सांगता येणार नाही, परंतु ते शिवकालीनच आहे असं बरेचसे इतिहासकार मानतात. तर यामध्ये जवळपास 16 अध्याय आहेत या शिवकाव्यामध्ये. संस्कृत ग्रंथ आहे हा आणि याच्यामध्ये त्याच्याच 1160 श्लोक आहेत आणि त्यात वर्णन असं आलेलं आहे की बिछवा खुपसून अफजल खानाला खाली पाडले. तर हे शिवकाव्य हे साधन बिछव्याचा उल्लेख करतं. त्याचबरोबर पुढे जर पाहिलं आपण तर तो आहे फतंजीचा पोवाडा. आता फतंजीचा पोवाडा इतिहासकार मानतात 1778-79च्या आसपास लिहिला. काही इतिहासकार असं मानतात की तो 17व्या शतकाच्या शेवटी किंवा 18व्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा वाघनखांचाच उल्लेख आलेला आहे. त्यानंतर दुसरा पोवाडा जर आपण पाहिला तर अज्ञानदासाचा पोवाडा, त्याच्यातला छोटा पाठ जर आपण पाहिला तर त्यामध्ये अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये बिछवा आणि वाघपंजा अशा 2 शस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. आता ह्या अज्ञानदासाचा पोवाडा तर शिवाजी महाराजांच्या हयातीतच रचला असं मानलं जातं, परंतु काही इतिहासकारांचं असं मत आहे की अज्ञानदासाचा पोवाडा हा पहिल्या दर्जाचं साधन नाही, त्यामध्ये प्रामुख्यानं गजानन भास्कर मेहेंदळे आहेत. तर या साधनामध्ये आता ह्या अज्ञानदासाच्या पोवाड्याचा उल्लेख कुठे आलेला आहे, तर जेदे करिणा आणि जेदे शकावलीमध्ये 1660मध्येच एक नोंद आलेली आहे. जेदे शकावलीमध्ये त्या शकावलीत पोवाडा सांगितला किंवा पोवाडा गायला अशी एक ओळ आहे, पण तो कोणी गायला याचा उल्लेख नाही आहे, ना जेदे करिण्यात ना जेदे शकावलीत. परंतु अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये जी ओळ आलेली आहे तीच ओळ या जेदे करिणा किंवा शकावलीमध्ये आलेली आहे, त्यामुळे हाच पोवाडा तो आहे असं मानण्यास काही हरकत नाही. आणि अज्ञानदासाचा पोवाडा देखील, परंतु त्यामध्ये बिछवा आणि वाघपंजाचा उल्लेख आलेला आहे. आता त्यानंतरचं जे साधन आहे ते आपण पाहणार आहोत कविभूषण. हा कविभूषण उत्तरेतून खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आलता आणि त्या व्यक्तीने जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाला आपण आता शिवराज भूषण किंवा शिवाबावनी असे 2 ग्रंथ आहेत त्यांचे. त्यामध्ये त्यांनी बरेचसे छंद लिहिलेले आहेत आणि या छंदामध्येच त्यांनी बिछव्यानीच घाव केला असा उल्लेख केलेला आहे कविभूषणांनी. आणि भूषणांनी लिहिलेला हा शिवराज भूषण नावाचा ग्रंथ 2 जून 1673मध्ये तो लिहून पूर्ण झाला आणि
ही तिथी जी आहे ती त्या ग्रंथातच दिलेली आहे की समसत्रहसे 30 पर सूचीवदी तेरसी भान भूषण शिवभूषण किओ पडियो सकल सुजान. याची जर तारीख काढली तर ती 2 जून 1673 अशी निघती. आणि त्यांनी सुद्धा आपल्या छंदामध्ये यामध्ये भूषण ग्रंथावलीचा पान नंबर 172 वरती 233 क्रमांकाचा छंद किंवा संपूर्ण भूषण या ग्रंथामध्ये 252 नंबरचा छंद आहे, ज्या छंदामध्ये त्यांनी बिचव्यानी घाव केला असा उल्लेख केलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो तर बरेचसे इतिहासकार विश्वसनीय साधन मानतात ते आहे शिवभारत. आणि शिवभारत कधी रचलं याचा काळ नाही आहे मित्रांनो, ठराविक तिथी त्या ग्रंथामध्ये नमूद केलेली नाही आहे. 31 अध्याय पूर्ण आणि 32व्या अध्यायाचे 9 श्लोक आहेत असा तो अध्याय. त्या एकूण या शिवभारतामध्ये सगळे संस्कृतमधले 2262 श्लोक आहेत. तर याचा जो कर्ता आहे किंवा लेखक आहे तो लेखक कवींद्र परमानंद गोविंद नेवास्कर आहेत. आणि हा व्यक्ती आग्र्याच्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत होता असा देखील उल्लेख आपल्याला राजस्थानी पत्रामध्ये मिळतो. आणि त्याच्याही अगोदर जो राजापूरला निवाडा झालेला होता 1664 मध्ये, एप्रिल 1664 मध्ये, त्या निवाड्यामधील जे काही व्यक्ती होते विद्वान ब्राह्मण, त्यामध्ये त्यांच्या यादीमध्ये 4 नंबरचं नाव जे आहे ते कवींद्र परमानंदांचं आहे. हा दुसरा पुरावा. आणि या कवींद्र परमानंदांचा तिसरा जो पुरावा आहे तो म्हणजेच महाराजांनी ज्यावेळेस पन्हाळा जिंकला, तर ज्यावेळेस महाराज तिथे पन्हाळ्याला गेले तिथे जाते वेळेस महाराज पोलादपूर मार्गे गेले आणि जाता जाता वाटेमध्ये कवींद्र परमानंदांची भेट घेऊन गेले असा उल्लेख पर्नाल पर्वत ग्रहणाख्यानम नावाचा ग्रंथ आहे, तो जयराम पिंडे यांनी लिहिलेला आहे. तो समकालीनच आहे, त्यामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजेच कवींद्र परमानंद हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती शिवाजी महाराजांच्या पदरी असण्याचे 2-3 पुरावे आपल्याला मिळतात. आणि त्यांनी जे लिहिलेलं शिवभारत आहे हे बरेचसे इतिहासकार या शिवभारताला विश्वसनीय मानतात. तर त्यामध्ये काय उल्लेख आलेला आहे, तर त्यामध्ये उल्लेख आलेला आहे की शिवा हा कृपानिकाग्रेन कुक्षावे व तमस्पृशद आकृशांत्रानी सर्वाणी सा विनिर्गता अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे. त्यामध्ये जे शस्त्राचं वर्णन केलेलं आहे ते शस्त्र आहे कृपाण किंवा कृपाणिका असं नाव आलेलं आहे त्या शस्त्राचं. तर मित्रांनो, कृपाणी या जर शस्त्राचा अर्थ आम्हाला बघायचा असेल तर सरळ सरळ आहे. आपले शीख बांधव जे स्वतःसोबत कृपाण बाळगतात ते कृपाण कदाचित तेच, म्हणजे छोट्या आकाराची कट्यार किंवा छोट्या आकाराची तलवार असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघू मित्रांनो, शत्रू पक्षातील एक साधन आहे तारिकी अली आदिलशाही. हा नुरुल्लाह नावाचा एक व्यक्ती आहे ज्याने अली आदिलशाहच्या आज्ञेवरून तारिकी अली आदिलशाही नावाचा ग्रंथ लिहिला. परंतु या प्रकरणाविषयी त्याने कुठल्याही पद्धतीचा शस्त्राचा उल्लेख केलेला नाही आहे. मुळात या ग्रंथामध्ये सर्व जी भाषा आलेली आहे ती अलंकारिकरित्या आलेली आहे आणि त्यांनी या प्रकरणातील कुठल्याही शस्त्राचा उल्लेखच केलेला नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा ग्रंथ आहे तो आहे अलीनामा. हा ग्रंथ लिहिलेला आहे मोहम्मद नुसरती याने देखील कुठल्याही पद्धतीच्या शस्त्राचा उल्लेख केलेला नाही. आणि हा अलीनामा नावाचा जो ग्रंथ आहे तो समकालीनच आहे, 1665-66 मध्ये रचला आहे असा इतिहासकाराचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढचा जो ग्रंथ आहे तो आलमगीरनामा आहे. मिर्झा मोहम्मद काझिम नावाच्या व्यक्तीने हा औरंगजेबाच्या पहिल्या कारकिर्दीतील पहिल्या 10 वर्षाचा जो इतिहास आहे तो या आलमगीरनामामध्ये आलेला आहे. आणि हा आलमगीरनामा जवळपास खंजीर बाहीमध्ये लपवला आणि खंजीर मारला अशा पद्धतीचा उल्लेख करतो. आणि आलमगीर औरंगजेबाच्या आज्ञेवरूनच नंतर हा ग्रंथ लिहिणं थांबवला गेला. तर पुढचं जे साधन आहे मित्रांनो ते आहे तारिके दिलकुशा. भीमसेन सक्सेना नावाचा व्यक्ती आहे, तो औरंगजेबाच्याच कारकिर्दीतला आहे. त्याने 1658 ते 1709 पर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत त्यावरती आधारित हा तारिशे दिलकुशा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये अफजल खानाच्या प्रकरणाविषयी शस्त्रांचा उल्लेख जो आलेला आहे तो आहे वाघनक आणि बिचवा, दोनही शस्त्रांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, समकालीन जर पाहायचंच असेल आपल्याला, सर्वात जवळचं जर उल्लेख या घटनेविषयी कुठे जर झाला असेल तर तो आहे इंग्रजांच्या पत्रांमध्ये. 10 डिसेंबर 1659ला हेनरी रिव्हिंग्टन आणि रुडॉल्फ टेलर या 2 व्यक्तींनी राजापूरवरून लंडनला एक पत्र पाठविलेलं आहे. त्या पत्रामध्ये जो उल्लेख आलेला आहे तो महत्त्वाचा आहे की शिवाजीने स्वतःच्या छातीजवळ
ठेवलेला खंजीर काढून अफजल खानाच्या छातीमध्ये भोसकला. अशा पद्धतीचा उल्लेख या 10 डिसेंबर 1659च्या इंग्रजांच्या पत्रामध्ये आलेला आहे. आता पुढे जर आणखीन जर पाहिलं, त्याच्यानंतरच 5 मे 1660 मध्ये वेंगुर्ल्याचे डच जे आहेत त्यांनी देखील एक पत्र त्यांच्या पौर्वात्य देशातील गव्हर्नर जनरलला पाठवलेलं आहे. तर त्यामध्ये मात्र कुठल्याही शस्त्राचा उल्लेख नाही आहे, शस्त्राला नाव दिलेलं नाही आहे. शिवाजीने एका लपविलेल्या शस्त्राच्या साह्याने अफजल खानाचे पोट पाडले की त्याची आतडी बाहेर आली, अशा पद्धतीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच वेंगुर्लेचे डच जे आहेत ते कुठल्याही शस्त्राचा उल्लेख करतात, पण ते वाघनख होते का बिचवा होता याचा मात्र ते उल्लेख करत नाहीत. आता आपण पाहू, काही जे प्रवासी आहेत, जे प्रवासी बाहेर देशातून आपल्या देशामध्ये आले, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनं उपलब्ध आहेत आणि त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने ॲबे बार्थेलेमू कॅरे हा व्यक्ती 1668 ते 71 या वेळेत भारतामध्ये आला. त्यानंतर दुसऱ्या वेळेस तो आला परत 1672ला आणि हा भारतामध्ये 2 वेळेस आलेला आहे. त्याने 2 वेळेस भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आणि त्याने त्याचं प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि ॲबे कॅरे सुद्धा आपल्या वर्णनामध्ये अफजल खान प्रकरणाविषयीची ज्या वेळेस तो माहिती देतो त्यावेळेस त्याने देखील आपला खंजीर बाहेर काढला आणि अफजल खानाच्या छातीमध्ये भोसकला, अशा पद्धतीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजेच ॲबे कॅरे हा खंजीर या शस्त्राचा उल्लेख करतो. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे डॉक्टर फ्रायर. याची नियुक्ती एक डॉक्टर म्हणून, सर्जन म्हणून मुंबईला झालेली होती. तो 1673 ते 74 मध्ये या काळामध्ये आलेला आहे आणि त्याने देखील आपल्या प्रवास वर्णनामध्ये अंगरक्याच्या बाहीतून एक खंजीर बाहेर काढला आणि नेम धरून अफजल खानाच्या छातीत मारला, असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे डॉक्टर फ्रायर देखील आपल्या वर्णनामध्ये एक खंजीर या शस्त्राचा उल्लेख करतात. त्यानंतर आहे मित्रांनो कॉस्मो दी गार्डा. आता कॉस्मो दी गार्डा नावाचा जो व्यक्ती आहे त्याने त्याच्या हयातीमध्ये शिवचरित्र लिहिलेलं आहे आणि ते शिवचरित्र 1695ला लिहिलं असं इतिहासकार मानतात. आणि ते या कॉस्मो दी गार्डाच्या मृत्यूनंतर 1730 मध्ये ते प्रकाशित झालं आणि कॉस्मो दी गार्डाने देखील कुठल्याही पद्धतीच्या शस्त्राचा उल्लेख केलेला नाही. त्यानंतर आपण बघू एका इटालियन प्रवाशाचं वर्णन. तो आहे स्टोरी ऑफ दी मोगल नावाचा ग्रंथ, निकोलाय मानुची या व्यक्तीने लिहिलेला. आता हा निकोलाय मानुची इटलीमधून आलेला होता आणि तो महाराष्ट्रात देखील आलेला होता मिर्झा राजा जयसिंगांसोबत आणि तो मुघलांच्या नोकरीमध्ये होता. त्याने आपल्या स्टोरी ऑफ दी मोगलमध्ये एक अंगठी सारखं शस्त्र आणि जवळपास त्यांनी म्हणजे वाघनखांच्या जवळ जाणारं वर्णन या निकोलाय मानुचीने केलेलं आहे. वाघनख या असं नाव नाही दिलेलं, परंतु अंगठीच्या आकाराचा टोकदार शस्त्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजेच ते वर्णन वाघनखांच्या जवळ जाणार आहे. आणि त्यानंतर बघू आपण मित्रांनो मराठी साधनामधलं एक दुसरं साधन, ते आहे जेधे करिणा. जेधे शकावली आणि जेधे करिणा हे दोनही साधनं जेधे घराण्यातलीच आहेत. तर यामध्ये जेधे शकावलीमध्ये आपण पाहिलं कुठल्याही शस्त्राचा उल्लेख नाही. आता जेधे करिण्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे ते आपण बघू. तर जेधे करिण्यामध्ये फक्त वाघनखांचा उल्लेख आलेला आहे. जेधे करिणा इतर कोणत्याही शस्त्राचा उल्लेख करत नाही आणि हे एकमेव साधन असं आहे, मला असं वाटतं की ते फक्त आणि फक्त वाघनखांचा उल्लेख करतं. तर मित्रांनो जेधे करिणा हा कधी लिहिला, तर इतिहासकार बाळशास्त्री हरदास यांचं जर म्हणणं पाहिलं तर त्यांनी आपल्या शिवचरित्रामध्ये असं वर्णन केलंय की जेधे करिणा जो आहे तो अफजल खान वधाच्या 30 वर्षानंतर लिहिला. म्हणजे अफजल खानाचा वध आपण 1659 धरला, तर तिथून पुढचे 30 वर्ष 1689च्या आसपास तो जेधे करिणा लिहिलेला आहे असं मानतात इतिहासकार. आणि यामुळे हे सुद्धा उत्तरकालीन साधन मानलं जातं, परंतु ते शिवकाळातलंच आहे ही सत्यता आहे आणि हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यानंतर महत्त्वाचं आणखीन एक साधन आहे मित्रांनो आणि या साधनामध्ये हे साधन सत्याच्या जवळ जाणार आहे. ते साधन आहे ऑगस्ट 1680चं दानपत्र, जे संभाजी महाराजांनी ब्राह्मणाला दान दिलेलं आहे. आणि ते दानपत्र इतिहासकार
संभाजी महाराजांचे जे चरित्रकार आहेत त्यामध्ये डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी आपल्या ज्वलन तेजस संभाजीराजा या ग्रंथातही छापलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला संभाजी एक स्मारक ग्रंथ या ग्रंथामध्ये देखील हे दानपत्र छापलेलं आहे. आणि या दानपत्रामध्ये एक श्लोक आलेला आहे मित्रांनो, की त्या श्लोकामध्ये वर्णन असं आलेलं आहे की प्रबळ अफजल कक्षस्थलोद्दालन विच्छुछालन ओच्छलित रुधिर प्रवाह ओपलिप्त देहत भासित प्रकट नृसिंह. म्हणजेच सजवलेल्या शामियानामध्ये बिछवा चालून अफजल खानाच्या रक्ताने ज्यांचा देह माकला असे माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज, असं संभाजी महाराजांनी स्वतःच्या वडिलांचं वर्णन केलेलं आहे. आणि या दानपत्रामध्ये संभाजी महाराजांनी दिलेल्या दानपत्रामध्ये देखील बिछव्याचा उल्लेख आलेला आहे. तर मित्रांनो, ही होती सर्व साधनं. प्रत्येक साधनामध्ये आपण कोणी काय लिहिलेलं आहे आणि काय वर्णन केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता जे काही इतिहासकार आहेत त्यांचं काय म्हणणं येतं की या सर्व साधनांचा अभ्यास करून इतिहासकारांनी काय मतं नोंदवलेली आहेत त्यांच्या शिवचरित्रामध्ये, तर ती आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की ज्येष्ठ इतिहासकार, ते आता आपल्यामध्ये हयात नाही आहेत, आदरणीय निनाद बेडेकर सर यांनी काय वर्णन केलेलं आहे. तर त्यांचा एक यूट्यूबला देखील व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जवळपास शिवभारतातला श्लोक सांगितला आणि निनाद बेडेकर सर हे शिवभारतालाच प्रमाण मानतात आणि त्यांनी तो श्लोकही त्यांच्या व्हिडिओमध्ये उद्धृत केलेला आहे की शिवाजी राजांनी अफजल खानाला मारला ना तो तलवारीनं मारला. शिवा हा कृपाणिका द्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्यांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. ती परत येत असताना त्याची आतडी घेऊन बाहेर पडली सगळं. मग त्याचं मुंडकं सुद्धा शिवाजी महाराजांनी उडवलं असं लिहिलं ते. मग बडा सय्यद आला, त्याचा हात जीवा महालाने वरच्यावर उडवला. शिवाजी राजा म्हणाले मीच मारतो याला म्हणून, पण तो जीवा महाला होता, त्यांनी हात वरती उडवून टाकला. महाराजांच्या हातात तलवार होती आणि अजून एक शस्त्र होतं, काय होतं माहित नाही, कदाचित पट्टा असेल, आणखीन काहीतरी असेल. 2 शस्त्र होते पण एक तलवार होती ही निश्चित. आणि तलवारीनंच मारलं त्यांनी, तलवारीचा घाव वाढवत आहेत अफजल खानाने. आता सध्याचे हयात असणारे इतिहास संशोधक गजानन भास्कर मेंदळे सर, त्यांनी काय लिहिलेलं आहे तर त्यांनी जे लिहिलेलं शिवचरित्र आहे त्या शिवचरित्राच्या खंड 2 मध्ये 1238 पान नंबरवरती त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि ते देखील शिवभारताच्याच बाजूने स्वतःचं मनोगत देतात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शिवभारत हे एक विश्वसनीय साधन आहे. आणि तिसरे शिवचरित्रकार जे आहेत बाळशास्त्री हरदास. आता बाळशास्त्री हरदासांनी स्वतःच्या शिवचरित्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर त्यांनी देखील त्यांचा रोखही शिवभारताला प्रमाण मानण्याकडेच आहे. शिवभारतामध्ये जे वर्णन आलेलं आहे तेच त्यांनी प्रमाण मानलं, अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन आहे. फक्त त्यांनी एक अधिकचं वाक्य टाकलेलं आहे. त्या वाक्यामध्ये ते म्हणतात की अज्ञानदासावरती अवलंबून जर कोणी वाघनकांचा उल्लेख केला त्याला ते सुद्धा मी गैर मानित नाही, असं देखील त्यांचं वर्णन आलेलं आहे. परंतु त्यांनी शिवभारताच्या बाजूनेच आपलं मत दिलेलं आहे. दोनही बाजू त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो वासी बेंद्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक, आणि त्यांनी काय वर्णन केलंय तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्राच्या पान नंबर 198 वरती हे वर्णन आलेलं आहे. ते म्हणतात की एका बाजूला धार असलेल्या तलवारीने अफजल खानाचा वध केला असावा, असं त्यांचं मत आहे. तर बेंद्रे या पद्धतीने म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे आत्ता हयात असणारे डॉक्टर विजयराव देशमुख यांचं मत काय आहे तर त्यांनी देखील 2 शस्त्राचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की सुटका करण्यासाठी वाघनख आणि मारा करण्यासाठी बिछवा किंवा कट्यार असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि ते अज्ञानदासाच्या पोवाड्याच्या मतानुसार त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. तर विविध इतिहासकार जे मत व्यक्त केलं त्यांनी ते आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. आणि मग आता यावरून आपल्याला काय अंदाज काढता येतो तर आपल्याला इथं जर पाहिलं तर समकालीन किंवा त्याच काळातले समजा थोडेसे उत्तरकालीन असतील या साधनांमध्ये जेवढं वर्णन आलेलं आहे मित्रांनो, तर जेदे शकावली, तारिके आली, आलीनामा, डचांचं पत्र असेल आणि कॉस्मोदी गार्डांनी लिहिलेला इतिहास असेल, या जवळपास 5 साधनामध्ये कोणत्याही शस्त्रांचा उल्लेख नाही. आणि वाघनकांचा उल्लेख किती शस्त्र करतात, फक्त वाघनकांचा, त्यामध्ये फतंजीचा पोवाडा आणि जेदेकरीना.
मित्रांनो, हे 2 साधनं फक्त वाघनकांचा उल्लेख करतात. तर वाघनक आणि बिचवा या दोनही साधनांचा उल्लेख करणारे काही साधन आहेत. त्यामध्ये सभासद बखर, अज्ञानदासांचा पोवाडा, त्याच्यातला छोटा पाठ आणि तिसरं जे साधन आहे ते तारीके दिलकुशा. पण तारीके दिलकुशामध्ये वाघनक अथवा बिचवा असा उल्लेख आलेला आहे. म्हणून बिचवा आणि वाघनक या दोनही शस्त्रांचा उल्लेख करणारे हे 3 साधनं आपण मानू. तर यातलं सगळ्यात शेवटी जर आपण पाहिलं तर बिचवा, कट्यार, कृपाण किंवा खंजीर या म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बिचवाच्या बाजूने किंवा कट्यारीच्या बाजूने उल्लेख करणारे किती साधनं आहेत तर ते साधनं भरपूर आहेत मित्रांनो. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगतो शिवकाव्य, कविभूषण, त्यानंतर शिवभारत, आलमगीरनामा, इंग्रजांचं पत्र जे की राजापुरून पाठवलेलं आहे, त्यानंतर आबे क्यारेचं वर्णन, त्याने खंजीराचंच वर्णन केलेलं आहे. त्यानंतर फ्रायर देखील खंजीराचं वर्णन करतो. शंभूराजांच्या दानपत्रामध्ये देखील बिचव्याचं उदाहरण आलेलं आहे. तर हे सगळे जर साधनं पाहिले मित्रांनो, खंजीर, कट्यार किंवा बिचव्याचा उल्लेख करतात. त्यामध्ये 8 साधनं आहेत की जे बिचवा, खंजीर किंवा कट्यार या शस्त्राचा उल्लेख करतात. मित्रांनो, जर आपण या संबंध गोष्टीचा विचार जर केला ना तर समकालीन साधनांमध्ये विश्वसनीय साधनं किती येतं तर हे एवढे विश्वसनीय साधनांचे आपण वेगवेगळे मत आहेत. तर त्यामधले काही उत्तरकालीन आहेत. तर मला विविध इतिहासकारांचं जर मत पाहिलं आपण तर ते शिवभारताला बरेचसे इतिहासकार, त्यामध्ये बाळशास्त्री हारदास असतील, मेहेंदळे असतील किंवा निनाद बेडेकर सर असतील, हे शिवभारताला प्रमाण मानतात. आणि काही इतिहासकार, विजयराव देशमुख यांनी पोवाड्याला प्रमाण मानलं. त्याचबरोबर त्यांनी दोनही शस्त्र वापरली असतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर आपल्याच आता हे जेवढं त्या काळातलं वर्णन आहे ते सगळं वर्णन मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आपल्या सतसत विवेक बुद्धीला ज्या गोष्टी योग्य वाटतील त्या आपण बघायच्या असतात आणि इतिहासातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला काही योग्य वाटतं अशा निष्कर्षावरून योग्य तो निष्कर्ष बघणं आवश्यक आहे. मित्रांनो, तर या गोष्टीमध्ये आता काही जणांनी वाघनकांचा उल्लेख करतात, काही जण म्हणतात फक्त वाघनकच होते. तर याच्यातली सत्य असत्यता काय आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिलं साधन जर आपण पाहिलं समकालीन तर शिवकाव्य, त्यानंतर शिवभारत. याचा काळ जरी माहीत नसला तर हे याच्यातलं जे शिवभारत साधन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, अफजल खानाच्या 10 अंगरक्षकाची नावं मला तरी वाटतं इतर कुठल्याच साधनात नाहीत, ते या शिवभारतामध्ये दिलेले आहेत. म्हणजे शिवभारतामधली जी वर्णन करण्याची तपशीलवार पद्धती आहे ती जर पाहिली तर आपल्याला कोणताही इतिहासकार शिवभारताला विश्वसनीय साधन मानतो. त्यानंतर जर पाहिलं आपण तिथून पुढचं जवळ म्हणजे कालांतराने जर जवळचं साधन पाहिलं तर ते आहे इंग्रजांचं पत्र. त्यामध्ये देखील इंग्रजांच्या पत्रामध्ये देखील उल्लेख कट्यार किंवा खंजीराचाच आलेला आहे. आणि शिवभारत, त्याच्यानंतर भूषणाने देखील कट्यार किंवा खंजीराचाच उल्लेख केलेला आहे. आलमगीरनामा, इंग्रजांचं पत्र. आता याच्या जवळचे जे साधन आहेत ते शिवकाव्य, शिवकाळातच लिहिले गेलं पण त्याची तारीख ज्ञात नाही म्हणून त्याला थोडंसं बाजूला ठेवू आपण. पण शिवभारतामध्ये तो जो कवी आहे तो शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या भेटीमध्ये सोबत होता. 1664ला जो निवाडा झाला तिथे देखील होता. म्हणजे आणि त्यानंतर देखील शिवाजी महाराज भेट घेऊन पन्हाळ्याला गेलेले आहेत असा देखील उल्लेख आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी या परमानंदांचा उल्लेख निघतो. म्हणजेच परमानंदांनी जे लिहिलेलं आहे ते निश्चितच त्याने सगळी चौकशी करून किंवा त्याने त्या ठिकाणी तो हजरही असेल कदाचित, त्याने फक्त या कृपाण या शस्त्राचा उल्लेख केलेला आहे म्हणून शिवभारत प्रमाण मानतात इतिहासकार. तर त्यानंतर वाघनकांचा उल्लेख करणारं सगळ्यात जवळचं जर साधन पाहिलं आपण तर ते साधन कोणतं आहे तर त्यामध्ये आहे अज्ञानदासाचा पोवाडा, छोटा पाठ आणि जेदे करिणा. मित्रांनो, वाघनकांचा किंवा शस्त्रांचा उल्लेख जेदे शकावलीमध्ये नाही परंतु अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये आहे आणि जेदे करिण्यामध्ये आहे. तर अज्ञानदासाचा पोवाडा समकालीन मानायला हरकत नाही कारण त्याचे उल्लेख जेदे शकावली आणि जेदे करिण्यामध्ये आलेले आहेत. परंतु इतिहासकारांचं मत काय अज्ञानदासाच्या पोवाड्याविषयी? मुळात बरेचसे इतिहासकार पोवाड्याला ऐतिहासिक साधन, विश्वसनीय साधन मानत नाहीत. कारण पोवाडा हा एक काव्य आहे किंवा त्याला ऐतिहासिक साधन मानता येणार नाही असे बरेच जण मानतात. आणि त्याच्यावरती दुसरा एक आक्षेप काय घेतला जातो तर एक बाळशास्त्री हारदासांनी याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे की बाबा पोवाड्यामध्ये नंतर बऱ्याचशा गोष्टी घुसडता येतात आणि पोवाडा फार पूर्वीपासून मिळाल्यामुळे
त्याच्यामुळे मध्ये काही गोष्टी घुसडण्याच्या शक्यता असती, परंतु शिवभारतामध्ये काही गोष्टी घुसडता आल्या नाहीत. याचं कारण शिवभारत अगदी अलीकडच्या काळातच मूळ प्रत त्याची मिळालेली आहे, असं मत, हे माझं मत नाहीये, ते बाळशास्त्री हरदासांनी मांडलेलं मत आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या शिवचरित्रामध्ये ते मांडलेलं आहे. दुसरा त्यांनी गोष्ट सांगितली की जे दे करिणा हे जे साधन आहे त्यामध्ये देखील बऱ्याचशा चुका आहेत, असं त्यांचं मत आहे. कोणाचं? बाळशास्त्री हरदासांचं. म्हणून आणि जे दे करिणा हा त्या घटनेच्या 30 वर्षानंतर लिहिल्या गेलेला आहे, म्हणून त्यांनी तो प्रमाण मानलेला नाही. आता राहिली गोष्ट, पुढे जर आपण साधन पाहिलं तर पुढे भूषणाचं काव्य आहे मित्रांनो. भूषण देखील 1673 मध्ये रायगडावर आला, त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केलेला आहे. तेही महाराजाला भेटलाच असेल, त्यांनी देखील विचारूनच ते किंवा चौकशी त्यांनीही केलेली असेल, परंतु भूषणाचं देखील काव्य म्हणून थोडंसं आपण, तो समकालीन आहे परंतु काव्य म्हणून त्यालाही जरी बाजूला ठेवलं तर इंग्रजांचं पत्र जे राजापूरहून गेलं ते अवघ्या 1 महिन्यानंतर गेलेलं आहे. त्यामध्ये बिछवा, कट्यार, खंजीर ह्यापैकी याच बाजूचं ते साधन आहे. तर आपण विचार जर केला, समकालीन प्रवासी देखील खंजीराचा उल्लेख करतात आणि मला सगळ्यात विश्वसनीय या सगळ्या साधनांपेक्षा जे वाटतं ते आहे संभाजी महाराजांचं संस्कृत दानपत्र, आणि ते बऱ्याचशा इतिहासकारांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. परंतु आपलं एक हे म्हणा की त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे प्रदीर्घ संस्कृतमध्ये, तो मोठं एक 5-6 पानी ते दानपत्र आहे. त्या दानपत्रामध्ये संभाजी महाराजांनी बिचव्याचा उल्लेख केलेला आहे. आता मला सगळ्यात म्हणजे या साधनाचा विश्वास का वाटावा असं एक कारण मला असं वाटतं. हे झाले सगळे इतिहासकारांचे मतं झाले. आता यानंतर जर आपण पाहिलं तर कालखंडाने जवळचं, आणि जर विचार साधनांचा केला तर मी शिवभारत असेल, त्यानंतर इंग्रजांचं पत्र आहे आणि अज्ञानदासाचा पोवाडा. अज्ञानदासाच्या पोवाड्यावरचे काय आक्षेप आहेत हे बी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण यामध्ये जर आपण संभाजी महाराजांच्या दानपत्राकडे पाहिलं तर त्यामध्ये बिचव्याचा उल्लेख आहे, आणि हा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. कारण ज्या वेळेस संभाजी महाराजांनी ते दिलेलं आहे त्यावेळेस संभाजी महाराज 23 वर्षाचे होते, आणि संभाजी महाराजांना देखील वडिलांचा सहवास जवळपास बरेच वर्ष लाभलेला आहे. 23 वर्ष संभाजी महाराजांचा वडिलांचा सहवास झालेला आहे. त्यामुळे कधी ना कधी संभाजी महाराजांनी विचारलंच असेल की बाबा आबासाहेब तुम्ही कोणत्या शस्त्राच्या साह्याने, किंवा चर्चा असेल, सगळ्या गोष्टी, म्हणजे आता संभाजी महाराज हे शिवरायांचे पुत्र आहेत आणि त्यांनी केलेला उल्लेख तो बिचव्याचा आहे. आता हे झालं बऱ्याचशा इतिहासकारांनी मांडलेले मतांतरे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व इतिहास तुमच्या समोर आहे. यामधला बरेचसे इतिहासकार संभाजी महाराजांचा उल्लेख देखील काही जणांचं म्हणणं आहे की ते प्रमाण मानावं, काही जण शिवभारताला प्रमाण मानतात, काही जण वाघनक आणि कट्यार दोनही शस्त्रांना प्रमाण मानतात. तर मित्रांनो, इतिहास समोर ठेवणं हे माझं कर्तव्य होतं, आणि त्यामधून योग्य तो रसग्रहण करणं हे मी सर्वस्वी तुमच्यावरती सोडतो. शिवाजी महाराजांनी वाघनक वापरले का बिचवा वापरला, याचं जर अपेक्षित उत्तर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे विजयराव देशमुखांनी जे मत मांडलेलं आहे हे बाबा म्हणजे सुटका करण्यासाठी वाघनकांचा वापर केला, तर मारा करण्यासाठी त्यांनी बिचव्याचा वापर केलेला आहे. आणि इतिहासावरती कसं आहे की मतमतांतरे चलत राहतात. मतमतांतरे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे मायबापांनो, इतिहास शिवाजी महाराजांचं, तुमचं जेवढं शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे तितकंच माझं देखील मला देखील आदर्श आहेत. माझं देखील शिवाजी महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती, आपल्या सोन्यासारख्या इतिहासावरती माझं देखील प्रेम आहे. परंतु इतिहासावरती प्रेम असणं वेगळं, इतिहासाला सांगते वेळेस भावनिक होऊन चालणार नाही. जे काही संदर्भ बोलतात, जे काही संदर्भ सांगतात त्याच गोष्टीवरती आपल्याला मतांतर मांडणं आवश्यक आहे. तर मी संदर्भांशी आपलं या ठिकाणी विविध संदर्भ, विविध इतिहासकारांची मतं मांडलेली आहेत, आणि शेवटी माझं देखील मत मांडलं की मी देखील सुटका करायला वाघनक तर मारा करण्यासाठी बिचवा या 2 शस्त्राचा उल्लेख केला असं मानतो. या इथेच थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय.